उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. उद्याच्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेनेनं पुकारलंय आंदोलन. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे बोलणार आहेत. पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला. सामनाच्या अग्रलेखातून टीका. भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावंच लागेल, सामनाचा अग्रलेख. खरे प्रखर राष्ट्रभक्त उद्याचा भारत-पाकिस्तान सामना पाहणार नाहीत. मोदी भाजपचे लोक जय शहा सामना पाहतील, संजय राऊतांची टीका. तर जय शहा उद्याच्या मॅचला जातात का पाहूया राऊतांचं वक्तव्य. माझा देश माझं कुंकू अभियान राबवणार. ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देण्यासाठी मोदींना सिंदूर पाठवणार. संजय राऊतांची भारत-पाक सामन्याच्या विरोधावर प्रतिक्रिया. मोदी मणिपूरसह आसाम, मिझोरमच्या दौऱ्यावर 3 राज्यांमध्ये 36,000 कोटींची विकास कामं सुरू करणार. मे 2023 मध्ये झालेल्या मेतई आणि कुकी संघर्षानंतर पहिल्यांदा मोदींचा दौरा. मैतेईंना एसटीचा दर्जा देण्याविरुद्ध कुकींचे हिंसक आंदोलन. मैतेईंच्या 6 संघटनांचं आज मणिपूर बंदचं आवाहन. मैतेई कुकी संघर्षामुळे विस्थापित झालेल्यांशी मोदी संवाद साधणार. भारत-पाक सामन्याला विरोध होतोय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा. संजय राऊतांची टीका. मणिपूर जळत होतं तेव्हा मोदी शांत होते, राऊतांचा निशाणा. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद. ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्र्यांनी IAS अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज यवतमाळमध्ये 335 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होणार. आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा समावेश. यवतमाळच्या पोस्टल मैदान इथं कार्यक्रमाचं आयोजन. अजित पवारांनी मनपा निवडणुकीसाठी कंबर कसली. जनसंवाद उपक्रमाअंतर्गत अजित पवारांचा मतदारसंघामध्ये दौरा. हडपसरमध्ये 19 समस्यांसाठी वेगवेगळे काउंटर्स. SEBC अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार. मराठा आरक्षणाविरोधात शिवा संघटनेच्या अध्यक्षांची न्यायालयात याचिका. मराठा आरक्षण विरोध केल्यामुळे अध्यक्षांच्या संस्थेतून पाल्यांच्या TC काढणार. रिसन गावात 21 पालकांनी TC अर्ज दिलेत. मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करून दोन्ही समित्या आमनेसामने बसवा. महाएल्गार मेळाव्यातून लक्ष्मण हाकेंची मागणी. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार हाकेंचा एल्गार. कुर्डू-मुरुम उपसा प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा पुन्हा अजित पवारांवर निशाणा. अजित पवारांनी अवैध कामाला मदत केली आणि पदाचा गैरवापर केला, दमानियांचा आरोप. नाना पटोलेंचे निकटवर्तीय असलेले माजी संघटन आणि प्रशासन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवारांकडून सदस्यपदाचा राजीनामा. बहुजन आणि बंजारा समाजाचं भाजपमध्ये हित असल्यानं भाजपात प्रवेश करणार, देवानंद पवारांची माहिती. एखाद्याच्या म्हशीला रेडकू जरी झालं तरी खासदाराला बोलवा. खासदार तिथे येईल, पण खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही असं पुन्हा म्हणू नका. खासदार मतदारसंघात कुठेच दिसत नाही चर्चांवर धैर्यशील मानेंचं वक्तव्य. पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघातील शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा यासाठी आमचा विशेष प्रयत्न राहणार, खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य. दक्षिण आशियाई भांडवलशाही या विषयावर कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मजकूर. IIT मुंबईची या कार्यक्रमातून माघार. 125 वर्ष जुना एल्फिस्टन पूल इतिहास जमा. वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला असून पाडकाम सुरू. पाडकामाला वाढता विरोध कायम. प्रभादेवी सर्कल पूर्णपणे झाकण्यात आलं. शिवसैनिकांच्या राड्यानंतर प्रभादेवी सर्कल परिसरामध्ये पोलिसांच्या गाड्या तैनात. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून ठाकरे शिंदे सेनेचे पदाधिकारी आमनेसामने आले होते. एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी अंदाजे 60 दिवस लागणार असल्याची माहिती. MMRDA कडून नव्यानं बांधण्यात येणारा दुमजली एल्फिस्टन पूल वरळी सी लिंक पासून थेट अटल सेतूला जोडला जाणार. एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे एसटी महामंडळाच्या मार्गात बदल. मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये-जा करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकिटात वाढ. यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावं लागणार आहे.
जातीनिहाय जनगणनेच्या कामाला वेग 1931 नंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार. जनगणना सुरळीत पार पडण्यासाठी राज्य शासनाकडून 14 जणांच्या समितीची स्थापना. वोट चोरी संदर्भातील काँग्रेसच्या आरोपांना आता नक्षलवाद्यांचा पाठिंबा. नक्षलवाद्यांच्या पत्रकात पंतप्रधान मोदी आणि भाजपवर वोट चोरी करून सत्ता मिळवल्याचा गंभीर आरोप. खड्ड्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेवर ताशेरे. एकाच पावसामध्ये रस्त्याची चाळण का होते? मुंबईतील खड्ड्यांवरून न्यायालयाचा पालिकेला सवाल. जामीन अर्जावर 2 महिन्यांमध्ये निर्णय घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व उच्च आणि विशेष न्यायालयांना आदेश. जामिनाला अकारण उशीर हा अन्याय. जामिनास उशीर हा आरोपींच्या मूलभूत हक्कांविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचं पालिका आयुक्तांना पत्र. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडच्या जमिनीची मागणी यापूर्वीच 41 एकर जागा देण्याची मागणी केली होती. आता तातडीनं 15 एकर जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राजकारण्यांच्या जवळच्यांना कंत्राट देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचं काम करायला हवं. इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त वाचन कट्टा. एसटीच्या प्रमुख 75 बसस्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस. उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने सामने. उद्या आशिया कप स्पर्धेतील 6वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळवला जाणार. रविवारपासून मुंबईतल्या वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी यात्रेला सुरुवात. यात्रा 21 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून बेस्ट उपक्रमाद्वारे संपूर्ण आठवडाभर अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक, पश्चिम आणि हिल रोड उद्यानादरम्यान चालवण्यात येतील. नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानी देवीचं VIP दर्शन महागणार. 20 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार. देणगी दर्शन पास 300 रुपयांना तर 500 रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत ही 1000 रुपये. शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या ही 400 रुपये. मुंबईतील घाटकोपरच्या LBS रोडवर कारचा भीषण अपघात. बॅरिकेटिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी. कारमधील 3 जण नशेत असल्याचा स्थानिकांचा आरोप. मुंबईतील भायखळा KP रोडवर पार्सलच्या ट्रकचा अपघात. चालकाची गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे डिवायडरवरून ट्रक पलटी झाला. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. नाशिकच्या रामवाडी परिसरातील घटनेनं खळबळ. महिलेला पाठलाग करून घरात घुसून 3 तोळ्यांची पोत लंपास केली आहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्यामुळे स्मशानभूमीतच आजीनं जीव सोडला. सोलापूरच्या अक्कलकोटमधील हन्नूर गावातील घटना. कारनं धडक दिल्यानं अपघातामध्ये नातवाचा मृत्यू. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांच्या घटनांचं सत्र सुरूच. 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून मारहाण आणि अपहरण. गोरेवस्ती येथील नागनाथ नन्नवरेंना मारहाण. पत्नी दिया नन्नवरेंच्या तक्रारीवरून 3घांवर गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यात 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. बीडमधील तणावाची स्थिती लक्षात घेऊन मनाई आदेश. जिल्ह्यामध्ये सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्यामुळे निर्णय. मोर्चे, निदर्शनं आणि आंदोलनावर देखील निर्बंध. CCMP पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास परवानगी. मात्र हा निर्णय तातडीनं मागे घ्या. IMAची मागणी. ॲलोपॅथीची सेवा देण्यास परवानगी दिल्यास वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं विरोध. बुलढाण्यात पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या बनावट सह्या आणि नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची दिशाभूल. लाखो रुपये उकळणाऱ्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल. फलटण इथं डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांची बनावट सही वापरून रक्त चाचणीचे रिपोर्ट देखील देण्यात आले होते. शिर्डी पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या 12 मुलांची सुटका करत त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला. बालकल्याण समितीनं सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधार गृहांमध्ये केली असून 3 त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार. अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह. कोल्हार गावामध्ये पोलीस हवालदाराची दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर महिला जिल्हाध्यक्षाला पोलीस ठाण्यामध्येच बेदम मारहाण केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात जिमला गेलेली
20 वर्षीय मुलगी अचानक चक्कर येऊन पडली. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. एकूण ती एक मुलगी गमावल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर.